आज आपण मोसंबीचा ज्यूस कसा बनवायचा ते पाहूया। मोसंबी पूर्ण सोलून घ्यायची। शक्यतो मोसंबी जास्त सोलत नाही, म्हणून ती अशी हळूहळू सोलत राहायची। तुम्हाला जर अशी सोलता नाही आली तर तुम्ही याचे 4 भाग करून सुद्धा सोलू शकता, कारण आता मोसंबीचा सीजन आहे म्हणून मी घेऊन आलेली बाजारातून। ही पहा मोसंबी सोललेली आहे, याचे अशा फाका करून घ्यायच्या। मी आता एकच मोसंबीचा तुम्हाला ज्यूस करून दाखवणार आहे। अशा पूर्ण सोलून घ्यायच्या आणि याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या, कारण याच्या बिया लगेच दिसते। आता अशा मोठ्या मोठ्या बिया निघतात। आता हे पूर्ण सोलून घ्यायचं असं। मोसंबीचा ज्यूस खूप छान आहे आणि टेस्ट पण त्याची छान लागते। पण ह्या बिया टाकल्याने मग तो आंबट होतो, कडसर लागतो, म्हणून शक्यतो ह्या बिया काढून टाकायच्या। मोसंबी सोलून घेतलेली, मिक्सरचं मी मोठं भांडं घेतलेलं आहे, याच्यामध्ये हे काप टाकून द्यायचे। लगेच त्याच्यात साखर पण टाकायची, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं। हे बारीक केलेले आहे आपण, हे आपण गाळून घेऊया। आणि मोसंबीचा ज्यूस आहे ना, शक्यतो ताजाच करून प्यायचा। तो जर ठेवला ना तर कडू होतो आणि खराब लागते त्याची टेस्ट। हा ज्यूस आहे ना पूर्ण सगळा गाळून घेऊया आता आपण। हा गाळून झालेला आहे, याच्यात काळ्या मिठाची पावडर थोडीशी टाकायची आणि असं हलवून घ्यायचं। तुम्हाला जर काळ्या मिठाची पावडर नसली आवडत तर तुम्ही टाकू पण नका, तसंच पण पिऊ शकता।